आता याचं मला काय करायचं आहे, ऍडजॉईंट काढायचं आहे. तर ऍडजॉईंट काढताना सगळ्यात अगोदर सगळ्यात पहिली स्टेप, त्याचे 4 एलिमेंट आहेत. ठीक आहे, मग पहिल्या एलिमेंट साठी कॅल्क्युलेशन काय येईल, A11 इज इक्वल्स टू, तो तर 2 दिलेला आहे. मग A11 2 आहे आणि मायनर काय 11 साठी, म्हणजे काय करणार मी, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जर बाजूला केला तर शिल्लक काय राहते माझ्याकडे 5, म्हणजे हा झाला मायनर. ठीक आहे, M11. आता ह्याच्यावरून घेणार मी कोफॅक्टर. कोफॅक्टर साठी फॉर्म्युला काय आहे की -1 टू द पॉवर, कोफॅक्टर साठी फॉर्म्युला काय, कोफॅक्टर फॉर Mn इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर M प्लस n इंटू मायनर Mn. ठीक आहे, हा फॉर्म्युला, ह्याच फॉर्म्युला मी अप्लाय M11 that is equals to -1 चा पॉवर 1 प्लस 1 2 that is 1 आणि M11 माझ्याकडे काय 5 आहे, मग इथं डायरेक्ट इथं 5 येतो. ठीक आहे, सेम आता सेकंड एलिमेंट साठी कॅल्क्युलेशन येईल. A12 किती माझ्याकडे आता 3 आहे. A12 किती माझ्याकडे इथं 3, सॉरी -3 आहे. -3. A12 किती माझ्याकडे -3. मग मायनर 1 2 इज इक्वल्स टू, म्हणजे काय करणार मी, फर्स्ट रो सेकंड कॉलम मी जर बाजूला केला तर माझ्याकडे एलिमेंट राहील फक्त एक, तो म्हणजे 3. ठीक आहे, मग कोफॅक्टर 1 2 इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर 1 प्लस 2. कुठून हा 1 प्लस 2, तर यावरून. ठीक आहे, जो आपण एलिमेंट घेतोय त्यामध्ये आपण काय करतोय, रो आणि कॉलम सेम ठेवतोय आणि त्यासाठी काय करतोय, वेगवेगळे त्याचे कॅरेक्टरिस्टिक माहित करून घेतोय. ठीक आहे, तर A12 किती आहे, -1 टू द पॉवर 1 प्लस 2 इंटू मायनर 1 2 दॅट इज 3. आता इथे डायरेक्ट लिहितो, ठीक आहे, किंवा मायनर 1 2 दॅट इज -1 टू द पॉवर 3 इज -1 इंटू मायनर 1 2 इज 3, सो वी गेट -3. ठीक आहे, हे कोफॅक्टर जो काढतोय आपण, तो कोफॅक्टर आपल्याला महत्वाचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे A21, कारण दिलेला मॅट्रिक्स काय 2x2 ऑर्डरचा आहे, ऑर्डर याची 2x2 आहे. ठीक आहे, मग आता A21 काय माझ्याकडे 3, मग मायनर जर मी घेतला A21 तर तो किती येईल -3. आता घेऊ आपण इथं कोफॅक्टर. कोफॅक्टर किती असेल, -1 टू द पॉवर 2 प्लस 1 इंटू मायनर 21 दॅट इज इक्वल्स टू -1 इंटू A21 किती -3 दॅट इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, मायनस मायनस होऊन जाईल प्लस, आणि ॲट लास्ट A22 इज इक्वल्स टू, A22 किती माझ्याकडे 5. ठीक आहे, -22 इज इक्वल्स टू किती आहे 2. मग जर कोफॅक्टर घेतला A22 इज इक्वल्स टू -1 टू द पॉवर 2 प्लस 2 दॅट इज इक्वल्स टू, सॉरी इंटू M22 दॅट इज इक्वल्स टू, हा होईल 4 म्हणजे -1 टू द पॉवर 4 हा प्लस येऊन जाईल. ठीक आहे, M22 किती माझ्याकडे 2, म्हणजे एलिमेंट ओव्हरऑल होऊन जाईल माझ्याकडे 2. मग ऍडजॉईंट घ्यायचा म्हणजे काय करायचंय, तर ऍडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स गिव्हन मॅट्रिक्स, ऍडजॉईंट मॅट्रिक्स हा काय असेल, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स A22. एलिमेंट पुटअप करून देऊ आता आपण. A11 काय होता माझ्याकडे, A11 होता 5. ठीक आहे, 5. A21 काय होता माझ्याकडे, सॉरी A12 काय होता माझ्याकडे -3, A21 काय 3 आणि A22 काय 2. तर हे झालं माझं